नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी बी एडुकेअरच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 इयर्स महाराष्ट्र लॉ सीईटी संदर्भात संपूर्ण माहिती मराठीमध्ये जाणून घेणार आहोत. ओके, जर तुम्हाला वकील बनायचंय तर ही परीक्षा देणं फार गरजेचं आहे. तर ही परीक्षा देण्यासाठी तुमची पात्रता काय असायला हवी, ओके, त्याचबरोबर त्यासाठी अटी काय दिलेल्या आहेत, परीक्षा पॅटर्न काय आहे, परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते, किती गुणांसाठी विचारले जाते, तसेच पेपर पॅटर्न काय आहे, यामध्ये तुम्हाला किती विषय विचारले जातात, किती गुणांसाठी विचारले जातात, ओके, हा पेपर तुम्ही किती भाषांमध्ये देऊ शकता, त्याचबरोबर प्रवेश प्रक्रिया काय आहे, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात, त्याचबरोबर टॉप कॉलेजेस कोणते आहेत, अशा या संपूर्ण टॉपिक वरती आज आपण मराठीमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही बी एडुकेअर चॅनलवरती नवीन असाल तर बी एडुकेअर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन महाराष्ट्र लॉ सिटी संदर्भात व्हिडिओ पाहायला मिळतील. ओके, त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे जे विद्यार्थी महाराष्ट्र लॉ सिटीची तयारी करतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. ओके, चला तर मग वळूया. तर यामध्ये पहिला आहे पात्रता आणि अटी काय असणार आहेत या परीक्षेसाठी. ओके, यामध्ये पहिला एक शैक्षणिक पात्रता. उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य परीक्षा मान्यता प्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण केलेली असावी. ओके मित्रांनो, ही परीक्षा देण्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे. तुम्ही कॉमर्स, सायन्स किंवा आर्ट्स या स्ट्रीम मधून असाल तर ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर जे उमेदवार अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले आहेत ते देखील अर्ज करू शकतात. मात्र प्रवेशाच्या वेळी सर्व पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी लास्ट इयरला बसलेले आहेत ते विद्यार्थी देखील हा परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. ओके, त्यासाठी अट काय आहे तर 45% गुण पाहिजे तुम्हाला जर तुम्ही जनरल आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गामधून असाल. ओके, त्याचबरोबर 42% गुण पाहिजेत जर तुम्ही व्हीजेएनटी, एसबीसी, ओबीसी प्रवर्गामधून असाल. ओके, त्याचबरोबर 40% गुण पाहिजेत तुम्ही एसटी आणि एसटी प्रवर्गामधून असाल तर. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं जे वय आहे, या ठिकाणी वयाची कोणतीही अट नाहीये. तुम्ही 3 इयर्स महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा देऊ शकता. अशा प्रकारच्या पात्रता आणि अटी आहेत. ओके, यानंतर आपण जाणून घेऊया या परीक्षेचा पॅटर्न काय आहे. ओके, तर मित्रांनो ही जी परीक्षा आहे ती तुमची ऑनलाईन मोड वरती असणार आहे. तर ऑनलाईन मोड म्हणजे काय, जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भराल तर त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट येणार आहे. ओके, तर त्या हॉल तिकीट वरती तुम्हाला तुमचं सेंटर मेन्शन केलेलं असणार आहे. त्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. सेंटरवरती तुम्हाला एक डेस्कटॉप मिळेल. त्या डेस्कटॉप वरती ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. त्यानंतर आहे चाचणी भाषा म्हणजेच पेपरची लँग्वेज. तुम्ही ही परीक्षा किती भाषांमध्ये देऊ शकता तर यामध्ये आहे मराठी आणि इंग्रजी अशा 2 भाषांमध्ये तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा देऊ शकता. तुम्हाला स्क्रीनवरती त्या ठिकाणी भाषा सिलेक्ट करण्यासाठी येईल. त्या ठिकाणी तुम्ही मराठी किंवा इंग्रजी भाषा सिलेक्ट करून ही परीक्षा देऊ शकता. पुढे आहे प्रश्नांचं स्वरूप म्हणजेच क्वेश्चन टाईप, जे असणार आहे बहुपर्यायी प्रश्न. ओके, ज्याला आपण म्हणतो एमसीक्यू टाईप. तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल. ओके, त्याला तुम्हाला 4 पर्याय असणार आहेत, ए, बी, सी आणि डी. तुम्हाला योग्य पर्यायाला टिक करून तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायचंय मित्रांनो. ओके, त्यानंतर आहे एकूण प्रश्न. तुम्हाला या परीक्षेसाठी किती विचारले जातात तर आहेत 120 प्रश्न या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये परीक्षेमध्ये गुण असणार आहेत 120, म्हणजेच 120 प्रश्न 120 गुण. या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक प्रश्न तुम्हाला एक गुणासाठी विचारला जाणार आहे. त्यानंतर या परीक्षेचा जो कालावधी आहे तो सुद्धा 120 मिनिट आहे. ओके मित्रांनो, तर 120 प्रश्न, 120 गुण आणि 120 मिनिटं. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 1 मिनिट मिळणार आहे. त्यानंतर आहे या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ओके, नो निगेटिव्ह मार्किंग. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल किंवा येत नसेल तर तो तुम्ही प्रश्न सोडून द्यायचा नाहीये मित्रांनो. त्या प्रश्नाला तुम्ही अंदाजे उत्तर देऊ शकता. जर चुकून ते उत्तर बरोबर आलं तर त्याचे मार्क्स तुम्हाला यामध्ये मिळून जाणार आहेत. ओके, अशा या पद्धतीचा परीक्षा पॅटर्न आहे या परीक्षेसाठी. ओके, चला जाणून घेऊया की पेपर पॅटर्न कशा प्रकारचं असणार आहे. ओके, तर या परीक्षेमध्ये तुम्हाला 5 विषयावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये आहे कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारण मीमांसा. यावर तुम्हाला 24 प्रश्न विचारले जाणार आहेत. ओके, आणि ते सुद्धा 24 गुणांसाठी. त्याचबरोबर 32 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयावर विचारले जाणार आहेत. ते सुद्धा 32 गुणांसाठी असणार आहेत. त्याचबरोबर तार्किक विश्लेषण म्हणजे ज्याला आपण म्हणतो लॉजिकल रिझनिंग,
ज्यावरती तुम्हाला 24 प्रश्न विचारले जाणार आहेत 24 गुणांसाठी. त्याचबरोबर 40 प्रश्न जे असणार आहेत ते आपल्या इंग्रजी विषयावरती, ते सुद्धा 40 गुणांसाठी. ओके, अशा हा पेपर तुमचा 120 प्रश्न असणार आहेत आणि 120 गुण असणार आहेत. ओके, अशा प्रकारचा हा तुमचा पेपर पॅटर्न आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारची असणार आहे. ओके, जर तुम्ही महाराष्ट्र लॉ सिटीची तयारी करताय तर बी एडुकेअर मध्ये ऑनलाईन बॅच चालू होणार आहे मित्रांनो. 23 तारखेपासून जी बॅच संपूर्ण बॅच मराठीमधून असणार आहे. ओके, त्यानंतर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा खरेदी करू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे पुस्तकं सुद्धा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत, तर ते तुम्ही ऑर्डर करून महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी चालू करू शकता. ओके, त्यानंतर आहे रजिस्टर फॉर एक्झाम. ओके, तर मित्रांनो या परीक्षेसाठी तुम्हाला रजिस्टर करावं लागणार आहे. रजिस्टर केल्यानंतर तुमच्याकडे हॉल तिकीट येणार आहे. हॉल तिकीट वरती तुम्हाला सेंटर मिळणार आहे. त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. परीक्षा दिल्यानंतर तुमचा रिझल्ट येईल. रिझल्टच्या बेसिसवरती तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार आहे. ओके, त्यासाठी एक तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस घेतली जाणार आहे, ज्याला आपण म्हणतो कॅप प्रोसेस. कॅप प्रोसेस म्हणजे काय, तर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. या प्रोसेस नंतर तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. ओके, ते डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन होणार आहे. अशा ही प्रकारची तुमची प्रवेश प्रक्रिया आहे. ओके मित्रांनो, त्यानंतर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत. ओके, यामध्ये पहिलं आहे 10th ची मार्कशीट, म्हणजे 10वीची जी मार्कशीट असणार आहे ती तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर 12वीची मार्कशीट असणार आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन मार्कशीट, म्हणजे जे तुमचे सेमिस्टर्स असणार आहेत, ऑल 6 सेमिस्टर, म्हणजे 6 सेमिस्टर असणार आहेत, त्यांचे रिझल्ट तुमच्याकडे असले पाहिजेत. त्याचबरोबर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमेसाईल या तिघांपैकी एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे, ज्यावरती तुमचं जन्म ठिकाण, जन्मतारीख मेन्शन असली पाहिजे. त्यानंतर आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट. आता हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट काय आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचं मार्क्स जे पॉइंट मध्ये किंवा ग्रेड मध्ये असतील तर त्यांना पर्सेंटाईल मध्ये कन्वर्ट करून यासाठी हे सर्टिफिकेट लागतं. ओके, तर हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे. त्याचबरोबर ऍडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट. त्यानंतर आहे सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म. ओके, जो तुम्ही परीक्षेच्या अगोदर जो फॉर्म भरला होता तो फॉर्म. त्याचबरोबर सीईटी स्कोर कार्ड म्हणजे तुमचा रिझल्ट. त्यानंतर आहे पासपोर्ट साईजचा फोटो आणि व्हॅलिड आयडी प्रूफ. तर व्हॅलिड आयडी प्रूफ मध्ये तुम्ही आधार कार्ड सुद्धा देऊ शकता, वोटर आयडी असेल तर वोटर आयडी देऊ शकता. अशा प्रकारचे हे कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत जे मित्रांनो तुमच्याकडे असले पाहिजेत. ओके, यानंतर आहे जे विद्यार्थी कॅटेगरी मधून आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो. तर जे विद्यार्थी एसटी कॅटेगरी मधून आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी ओबीसी मधून आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरी मधून असतील, म्हणजेच इकॉनॉमिक विकर सेक्शन मधून असतील, त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार आहे. अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट्स आहेत ते मित्रांनो तुमच्याकडे असायला हवेत. त्यानंतर जे विद्यार्थी मायनॉरिटी मधून असतील त्यांच्यासाठी मायनॉरिटी सर्टिफिकेट लागणार आहे. तर मित्रांनो हे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवायचे. ओके, जे तुम्हाला कॉलेजच्या ऍडमिशनच्या वेळेस लागणार आहे. यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ युट्यूबवरती आपल्या येऊन जाणार आहे. त्यानंतर आहे टॉप कॉलेजेस. मित्रांनो तुमचं स्वप्न असेल की मला चांगल्या प्रकारचे मार्क्स यावेत आणि मी चांगल्या कॉलेजमधून लॉ करावा, तर आपल्या याच्यामध्ये टॉप कॉलेजमध्ये एक आहे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, ते मुंबईमध्ये आहे. त्याचबरोबर ILS कॉलेज आहे पुण्यामध्ये, केसी लॉ कॉलेज आहे, जितेंद्र चव्हाण कॉलेज ऑफ लॉ आहे, त्याचबरोबर फिरोदिया लॉ कॉलेज. अशी टॉप 5 कॉलेजेस आहेत ज्यामध्ये तुम्ही लॉ करू शकता. यापुढे आहे, जर तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी करत असाल तर बी एडुकेअर मध्ये ऑनलाईन कोचिंग उपलब्ध आहे. मित्रांनो बी एडुकेअर तुमच्यासाठी 23 जून पासून एक नवीन ऑनलाईन लाईव्ह मराठी बॅच घेऊन येत आहे. ती तुम्ही जॉईन करू शकता आणि महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी चालू करू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चर्स सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. आपल्याकडे टेस्ट पॅक आहे, तो सुद्धा इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये आहे, तर तो सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. आपल्याकडे पुस्तकं आहेत, पुस्तकं ऑर्डर करून तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी चालू करू शकता. ई पुस्तकं सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके, जर तुम्ही बी एडुकेअर ऍप डाउनलोड केला नसेल तर आत्ताच बी एडुकेअर ऍप डाउनलोड करा, स्टोअर वरती जा. या ठिकाणी तुम्हाला 3 इयर्स महाराष्ट्र लॉ सीईटी संदर्भात जे काही कोर्सेस अवेलेबल आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत.
त्याचबरोबर या कोर्सेस बद्दल मला अधिक जाणून घ्यायचं असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. मित्रांनो, नंबर आहे 8383818888. ओके. तर हा व्हिडिओ आहे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जे जे विद्यार्थी महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी करतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फायदेशीर ठरेल. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. धन्यवाद.